नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव त्याचबरोबर चैतन्य आणि सायली बोलत असतात. तर चैतन्य अर्णवला रमेशच्या बाबत सांगत असतो. सायलीला तो सांगत असतो की लवकरच इन्स्पेक्टर सावंत हे रमेशला ताब्यात घेतील. मग आपल्याला कळेल की दुसरा ट्रक मागवणारी व्यक्ती कोण होती. हे जेव्हा बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र प्रिया तिथे खिडकीत उभा राहून म्हणजे जिन्याच्या बाजूला अर्जुनच्या स्टडी रूममध्ये हे सगळं बोलणं चालू आहे आणि तिथे मात्र ती चोरून हे सगळं ऐकत आहे. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा प्रियाला आवर्जून नागराजने सांगितलेलं आहे की अर्जुन आणि सायली माझ्या बाबतीत कोणते पुरावे गोळा करतात का याबाबत माहिती काढ. आता प्रियाला ही माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन यांनी खूप छान पद्धतीने त्यांचा व्हॅलेंटाईन वीक जो आहे तो सेलिब्रेट करण्याचं ठरवलेलं आहे. रोज डेला सुद्धा छान असं गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे, पण प्रियाने तो प्लॅन फ्लॉप केलेला आहे. तरीही अर्जुन सायलीच्या आयुष्यात जो आनंद आलेला आहे तो मात्र पाहण्यासारखा आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे सायली घरी आलेली असते तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि सायलीला म्हणत असतो की काय झालं. तेव्हा सायली सांगू लागते की अर्जुन सर. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय. सायली म्हणते माझ्यासाठी पाणी आणि चहा. आता हे सगळं सायली ऑर्डर सोडत असते आणि त्या पद्धतीने सगळं बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सायली अर्जुनला म्हणते की चहा. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, ऑफिसमध्ये चहा झालेलाच असेल त्यामुळं आत्ता चहा मिळणार नाही असे स्पष्टपणे सायलीने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की जेवण तयार आहे आणि जेवायलाच ये. त्या सायली म्हणते की चालेल, मी फ्रेश होऊन येते असं सायली स्वतःहून तिथे सांगू लागते. इकडे प्रियाने मात्र अर्जुनचा तो बुके हातात घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे तो बुके त्यातली गुलाबाची फुलं तिने चुरगळून टाकलेली आहे. तो बुके सगळा खराब केलेला आहे कारण तिच्या डोक्यात फक्त एकच आहे की काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी इथल्या हव्या आहेत आणि माझं इथे सगळीकडे वर्चस्व राहिलं पाहिजे एवढंच तिला वाटत असतं. आणि अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यातला हा आनंद मला येऊ द्यायचा नाही यासाठी तिची चाललेली ही सगळी कसरत असते. सायली येते, अर्जुनने सगळ्यांना जेवायला वाढत असतो तेव्हा प्रताप अर्जुनला म्हणतो की मला काय वाटते माहिती आहे का की तू पण अर्जुन आमच्यासोबत जेवायला बस. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मी सायली आहे ना तर मी सायलीसारखंच राहणार आहे कारण मी आत्ता जेवायला नाही बसू शकत. कारण माझं असं म्हणणं आहे की इथे सायली जर जेवायला बसत नाहीये, सगळ्यांचं झाल्यावर जेवते, तर मी सुद्धा सगळ्यांचं झाल्यावरच जेवणार आहे असं इकडे तो सांगत असतो. तेव्हा मात्र आता सगळे जेवायला बसलेले असतात. प्रताप म्हणतो की अरे वा, कोशिंबीर पण केलेली आहे म्हणायचं या सगळ्यांबरोबर. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, सायलीने कोशिंबीर टेस्ट केलेली असते आणि सायलीला टेस्टवरून कळलेलं असतं की ही कोशिंबीर विमलताईंनी केलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे, तू पण कसं ऑफिसमध्ये काम केले बघायला पाहिजे ना, काय काय गोंधळ घालून ठेवलाय, झालंय का नाही नीट ते. पण अर्जुनला कुठं माहिती आहे की सायलीची बाजू घेणारं चैतन्य आहे. अर्जुन मात्र हुशारीने चैतन्याला फोन करायला जातो, पण घडतं मात्र वेगळंच. चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो की काय झालं आजच्या कामांचं, सगळी कामं झालेली आहेत का. तेव्हा मात्र इकडे चैतन्य म्हणत असतो की हो, सगळी झालेली आहेत आणि खरं तुला सांगू का, सायली वहिनी खूप छान पद्धतीने हे सगळं हँडल करते त्याच्यामुळं तुला इथे काही करायची गरजच नाहीये. तुला जे काही वाटतंय ना की सायली वहिनीला हे जमेल का, पण सायली वहिनीने छान जमवलंय सगळं आणि छान पद्धतीने सगळं काम केलेलं आहे त्यामुळं तू काही विचार करायची गरजच नाहीये असं इकडे आता चैतन्य सांगत असतो. अर्जुनला खूप राग येत असतो. अर्जुन म्हणत असतो की विसरलोच मी खरं तर, कारण माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं की तू तुझ्या सायली वहिनीचा लाडका धीर आहेस त्यामुळं तू तिचीच बाजू घेणार आहे. ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही रे, हे लक्षात यायला पाहिजे होतं. बरोबर आहे असं इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो. सायलीला सुद्धा माहिती असतं की चैतन्य काय बोलणार आहे आणि म्हणूनच सायली सुद्धा बोलायला सुरुवात करते. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायलीने ज्या पद्धतीने ऑफिस सांभाळलेलं आहे आणि सायली खरंच खूप चांगल्या पद्धतीने काम करते ही गोष्ट आता इकडे चैतन्याने अर्णवच्या समोर आणलेली आहे आणि दाखवून दिलेलं आहे की तशी काहीही गरज नाही
कारण ज्या पद्धतीने हे सगळं केलं जातंय ते मात्र तुला माहितीच आहे. इकडे सायली आता आलेली असते आणि म्हणते, काय झालं, समजलं का माझ्या बाबतीत काय? नाही, तुम्हाला शोधाशोध ही करायचं होतं ना, शोधायचं होतं ना तुम्हाला. काय म्हणाले चैतन्य माऊजी, केलंय ना काम व्यवस्थित? असं इकडे आता सायली विचारते. त्यावरती अर्जुन मात्र म्हणत असतो की हो, बरोबर आहे. आणि मग रश्मिता तिथं म्हणते, काय रे, आज रोज डे आहे ना, तुम्ही फक्त सकाळी जी गुलाबाची फुलं दिलेली आहेत तेवढ्यावर शांत राहणार आहात का? तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की नाही नाही. सायली पण म्हणते, नाही तसं नाहीये, माझ्याकडे गिफ्ट आहे ना, मी ते गिफ्ट आणले. अर्जुन म्हणतो, हो, मीही तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे, असं अर्जुन सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या छान पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि अर्जुन मात्र त्याने आणलेलं गिफ्ट शोधत असतो. पण त्याला माहीतच नसतं की त्याचं गिफ्ट जे आहे म्हणजे त्याने आणलेला बुके आहे तो कुठे गेलाय. तो सगळीकडे शोधाशोध करतो आणि मग मात्र इकडे अर्णव पुन्हा येतो आणि म्हणू लागतो की काय चाललंय हे सगळं. बाबा, डॅड, माझा बुके बघितला का? मी तिथे ठेवला होता, देवघराच्या तिथला जो टेबल आहे ना त्याच्यावरती तो बुके ठेवलेला होता, तो कुठे गेला डॅड? तेव्हा ते म्हणतात, नाही. विमल म्हणते, थांबा, इथे आहे का बघते. असं म्हणत विमल तो बुके शोधायला घेते. प्रियाला मात्र छान वाटत असतं, दारात उभी राहून हे सगळं ऐकत असते, पाहत असते आणि म्हणत असते की नाही, बरोबर आहे, आता करा तुमचा व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करा. तेवढ्यात सायली तिथे येते आणि सायली म्हणू लागते की नाही, हा जो बुके आहे ना तो तो मी आणलेला आहे. आणि असं म्हणत सायली अर्जुनला बुके देते आणि शुभेच्छा देते. त्यानंतर म्हणते, आणखी एक गिफ्ट आहे माझ्याकडे. असं म्हणत तिने अन्नपूर्णा लिहिलेलं किचन ॲफ्रन आणलेलं असतं आणि ते अर्जुनला देत असते. त्याचबरोबर ते ॲफ्रन अर्जुनच्या गळ्यात स्वतःहून ते घालते आणि बांधून सुद्धा देते. तेव्हा अर्जुनला ती म्हणते की तुम्ही अन्नपूर्णा आहात या घरच्या, म्हणून हे तुमच्यासाठी आणलेलं आहे. असं म्हणत सायलीने ते ॲफ्रन दिलेलं असतं आणि त्यासोबतच इकडे अर्जुनला खुश केलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायलीने अर्जुनचं खरंच मनापासून कौतुक केलेलं आहे. सायलीला माहिती आहे की अर्जुन छान पद्धतीने काम करत आहे, सगळी जबाबदारी पार पाडत आहे. कारण इकडे लगेचच अस्मिता म्हणते की अर्जुन, तुला माहिती आहे का, लहान असताना तू जेव्हा चिखलमाती खेळून यायचा ना, तेव्हा जसे तुझे कपडे झालेले असायचे ना, तसे कपडे आजही तुझे झालेले आहेत. बरं झालं सायलीनं तुझ्यासाठी ॲफ्रन आणलं. कसं आहे, ॲफ्रन जे आहे ते तुझ्यासाठी आणलंय, त्यामुळे आता तुझे कपडे जे आहेत ना ते खराब नाहीत होणार. आणि सायलीच्याहीच लक्षात आलेलं असतं की अर्जुनने दिवसभर किती काम केलेलं आहे आणि म्हणूनच सायलीने इकडे आता ते ॲफ्रन अर्णवला दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सायली खूप आनंदात असते. अर्जुन म्हणतो की मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं, पण ते कुठं गेलंय मला नाही माहिती. तेव्हा मात्र प्रियाला खरंच खूप आनंद झालेला असतो आणि ती खुशसुद्धा झालेली असते, का तर तिला अर्जुनचा मूड केलेला आहे ते बरं वाटत असतं आणि सायलीला तो काही देऊ शकलेला नाही. आणि इकडे मात्र अर्जुन किचनमध्ये जातो आणि किचनमधून तो चक्री फूल घेऊन येतो आणि सांगू लागतो की हे चक्री फूल आणि हे तुला माझ्याकडून फूल. असं म्हणत ते चक्री फूल अर्जुनने आता इकडे सायलीला दिलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे सायली ते चक्री फूल घेते आणि त्याचबरोबर अर्जुनकडे पाहत राहते आणि खूप खुश झालेली असते. तिचं असं म्हणणं असतं की आजपर्यंत एवढं सुंदर गिफ्ट कोणी कोणाला दिलं नसेल, एवढं सुंदर गिफ्ट तुम्ही मला दिलेलं आहे. असं म्हणत ती अर्जुनला थँक्यू म्हणते. प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. पुन्हा एकदा प्रिया तोंडावर पडलेली असते आणि इकडे अर्जुन आणि सायलीचा जो रोमांस आहे तो सुरूच असतो. आता मात्र प्रिया म्हणत असते की हे सगळं काय आहे, काही जरी केलं तरीही यांच्या दोघांमधलं काही कमीच होत नाहीये, काय करू नक्की. असं म्हणत प्रिया स्वतःच्या थोबाडीत मारून घेण्याची तिची लायकी असते, तशा पद्धतीने तिच्या वागण्यातून दिसत असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता नागराज महिपत झोपलेला आहे. आता नागराज काम सुरू करतो. तो इकडे फोन करतो प्रियाला. प्रियाला लक्षात आलेलं असतं की हा नागराज काकाचा फोन येतोय. प्रिया म्हणते, सारखं सारखं पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये म्हणून ह्या माणसाला मी फोन घेऊन दिलेला आहे, पण याचा सारखा फोन मला येतोय आणि त्या गोष्टीचा त्रास होतोय. आता काय करू मी नक्की ह्या माणसाचं, हा विचार इकडे प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो.
तेव्हा मात्र नागराजचा फोन ती उचलते आणि नागराजला विचारते, काय झालं, तुम्हाला शांत बसवत नाहीये का हो? का सारखं तुम्ही असं हे करत राहणार आहात? असं इकडे प्रिया नागराजला बोलत असते. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की माझ्या कामाचं काय झालं सांग. तेव्हा ती म्हणते, हो करते. प्रियाच्या डोक्यात विचार चालू असतात आणि हे नागराजच्या स्पष्ट लक्षात आलेलं असतं. नागराज म्हणत असतो की तू काहीही काम केलेलं नाहीये माझं, हे मला माहिती आहे. आणि आता कितीही तू करते करते वगैरे जे काही बोलतेय ना, तेही मला कळतंय. आता प्रियाला प्रश्न पडतो, मी जे काही विचार करते ते पण ह्या माणसाला कसं कळतंय? या माणसाने CCTV तर बसवलेला नाहीये ना इथं. असा विचार इकडे प्रियाच्या डोक्यात आलेला असतो. अर्जुन रूममध्ये येतो. सायली मात्र विचार करत असते. सायली इकडे बोलत असते आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र एकच विचार चालू असतो त्याचा, की काय झालं असेल नक्की, म्हणजे कशामुळं मला कळत का नाहीये की कुठे गेला तो बुके? मी तर तिथंच ठेवला होता आणि घरात असं कोणी नाहीये की जे मस्करी वगैरे करू शकेल. मग मी ठेवलेला बुके गेला कुठे? काय झालं असेल? तेव्हा अर्जुन म्हणतो की आत्ता लक्षात आलं, मस्करी करणारं कोणी नसलं तरी उद्ध्वस्त करणारी एक व्यक्ती आहे घरात आणि त्याच व्यक्तीने हे केलेलं असणार आहे, हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि अर्जुन निघालेला असतो तेव्हा सायली मात्र त्याला थांबवते आणि म्हणते की थांबा अर्जुन सर, कारण तुम्हाला माहिती आहे ना की प्रियाने हे सगळं केलंय, पण तिला बोलून काहीच उपयोग नाहीये. तिने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे. पण अर्जुन म्हणतो तिला जाब विचारला पाहिजे. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही सायली आहात ना आत्ता? मग सायली कधी कोणाला जाब विचारत नाही आणि शिक्षा देत नाही, माफ करून टाकते. उलट चांगलं झालं ना, त्यामुळं तर मला एवढी छान गोष्ट मिळालेली आहे तुमच्याकडून. असं म्हणत सायली अर्जुनचं कौतुक करत असते आणि म्हणत असते की किती सुंदर ते गिफ्ट तुम्ही मला दिलं, कारण तुम्ही जर ते केलं नसतं तर मला ते सुंदर गिफ्ट मिळालंच नसतं, असं सायली अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता काही नको बोलूस तू, कारण मला माहिती आहे की माझ्याकडे ऐनवेळी काही ऑप्शन नव्हता आणि त्याचबरोबर माझ्याकडे ऑप्शन नव्हता म्हणून या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागलेल्या आहेत. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की सायली म्हणत असते की अहो मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच सोबतच इकडे जेव्हा सायली बोलायला सुरुवात करते आणि अर्जुन मात्र झोपी गेलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की काय झालं, पुन्हा तो उठतो, बोलायला सुरुवात करतो, पण मध्येच तो झोपी जात असतो. सायलीला लक्षात येतं आज दिवसभर खूप काम झालेलं आहे, दमलेले आहेत म्हणून झोपी गेलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य वेगवेगळ्या केसेस सायलीला सांगत असतो. सगळ्या केसेस सायलीच्या डोक्यावरनं जात असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो की परिस्थितीजन्य पुरावा आणि त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टी. सायली म्हणत असते की लँग्वेजचा प्रश्न नाही आहे, तुम्ही जे मला सांगताय ना ते मला कळतच नाही आहे, मी काय करू? तेव्हा चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे. सायली म्हणते की तुम्ही घरी या, घरी आल्यावर आपण डिस्कस करूया. असं म्हणत तिने चैतन्यला घरी यायला सांगितलेलं असतं. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की दूधवाला आलेला असतो आणि दूधवाला अर्जुनला विचारतो किती दूध द्यायचं आहे. अर्जुनला माहितीच नसतं. अर्जुन मग म्हणतो की हा ठीक आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही तुम्हाला जमतच नाही आहे हे सगळं, असं म्हणत तो अर्जुनला बोललेला असतो. इकडे चैतन्य म्हणत असतो की हे बघ. तेव्हा सायली म्हणते की किती केसेस झाल्या, 7-8 केसेस झाल्या ना आपल्या. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन दिवसभरात अशा 15-15 केसेस सॉल्व्ह करतो. हे ऐकल्यानंतर खरं तर आता सायलीला धक्का बसलेला असतो. सायली म्हणते काय? तेव्हा चैतन्य सांगतो की हो, अर्जुन एवढ्या केसेस हँडल करतो आणि तो अगदी शांतपणे. इकडे प्रिया मात्र त्यात सगळ्यांचं बोलणं चोरून ऐकण्यासाठी तिथं आलेली आहे आणि त्या सगळ्यांचं बोलणं ती चोरून ऐकत आहे. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे प्रियाला कळलेलं आहे. चैतन्य म्हणत असतो की इन्स्पेक्टर सावंतांना मी कॉल केला होता आणि त्यांच्याकडून अशा अशा गोष्टी समजलेल्या आहेत. तेव्हा सायली म्हणत असते की हां, आणि मग सायली ऐकून घेते. तेव्हा मात्र इकडे प्रियाला कळलेलं आहे रमेशचं स्केच आपण पाठवलेलं आहे आणि त्यानंतर पुढे बाकी काय करायचं आहे या संदर्भातल्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. अशा पद्धतीने सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि नेमकं प्रियाने रमेश म्हणजे दुसरा ट्रक पाठवणारा जो व्यक्ती आहे त्याबद्दल आता जे बोलणं आहे ते प्रियाने ऐकलेलं आहे. म्हणजे हे बोलत असतात आणि नेमकं प्रियाने तीच गोष्ट आता ऐकलेली आहे आणि तिला कळलेलं आहे की या सगळ्यांचं बोलणं कशा बाबतीत चालू आहे. आता जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र आता ती जाऊन
नागराजला हे सगळं सांगणार, कारण नागराजने तिला कामच दिलेलं आहे आणि त्या पद्धतीचं काम तिला करायला सांगितलेलं आहे. त्यामुळं तिला जे काही वाटत आहे त्या गोष्टी तिनं आता नागराजला सांगणार आणि स्वतःचा फायदा करून घेणार. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.